नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीच्या पाठ क्रमांक 16 आनुवंशिकता व परिवर्तन या पाठाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच भाग 4थ्यात आपण आज पदार्पण करत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञान, आनुवंशिकता व परिवर्तन. आता या पाठाच्या अंतर्गत तुम्ही मेंडेलीवची द्विसंकर संतती, त्यानंतर जनक पिढी P1 बघितली. आज आपण बघणार आहोत जनक पिढी दुसरी किंवा दुसरी संतानीय पिढी. ह्याचा तक्ता मागील भागातही आपण बघितला. आता थोडासा उजळणी म्हणून आपण बघूया. डाव्या कोपऱ्यात पहिला कॉलम आहे RY आणि RY. तर त्याच्यात पहिला आहे कॅपिटल R आणि कॅपिटल Y. वरती सुद्धा वरची पहिली ओळ बघितली तक्त्यातली तर RY कॅपिटल R स्मॉल y, स्मॉल r कॅपिटल Y आणि कॅपिटल R स्मॉल r आणि स्मॉल y. तर अशा दुसऱ्या संतानीय पिढीचे गुणोत्तर दिले 9:1. असं स्वरूप विधा एकत्रित गुणोत्तर आपल्याला लिहिता येते. म्हणजेच 9:3:3:1. 9 गोल आणि पिवळ्या बिया, 3 गोल आणि हिरव्या बिया, 3 सुरकुतलेल्या व पिवळ्या बिया आणि 1 सुरकुतलेली आणि हिरवी बी. असा स्वरूप विधा गुणोत्तर F2 दुसरी संतानीय पिढीमध्ये आपल्याला हे गुणोत्तर बघावयास मिळालेलं आहे. त्यानंतर द्विसंकराची दुसरी संतानीय पिढी ती सुद्धा त्याच पद्धतीने लिहिता येते. ते पुस्तकात तुम्ही अभ्यासून घ्यालच. त्यानंतर मानवामधील काही प्रभावी आणि अप्रभावी वैशिष्ट्ये आपण बघितली. दुमडणारी जीभ, हातावरील केस, काळे व कुरळे केस, कानाची मोकळी पाळी. न दुमडणारी जीभ, हातावर केस नसणे हे अप्रभावी गुण आहेत. आणि भुरे व सरळ केस आणि कानाची चिकटलेली पाळी. तसे हे संतानीय F2 पिढीतील मिळालेले गुणोत्तर स्वरूप विधा गुणोत्तर 9:3:3:1. गोल पिवळी, सुरकुतलेली पिवळी, गोल हिरवी 3 आणि सुरकुतलेली हिरवी 1. असे जनुक विधा गुणोत्तर आपण आताच बघितलेले आहेत. यानंतर आनुवंशिक विकृती म्हणजे काय हा मुद्दा आता आपण पुढच्या भागात बघत आहोत. आनुवंशिक विकृती याची व्याख्या आपण बघतोय की आनुवंशिक विकृती ही गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे निर्माण होतात, ही त्याची व्याख्या आहे. आता विकृती निर्माण होण्याचं काय काय कारणं असू शकतात तर त्यामध्ये बघा इथे तक्ता दाखवलेला आहे की रचनेत विकृती असू शकते किंवा संकेत विकृती असू शकते किंवा एखाद्या क्रोमोझोमची कमतरता असेल किंवा आधिक्य. या 4 गोष्टींमुळे विकृती निर्माण होऊ शकते किंवा विकृती निर्माण होण्याच्या या 4 बाबी तक्त्यात तुम्हाला दिलेल्या आहे. गुणसूत्रांची अपसामान्यता म्हणजे नॉर्मल गुणसूत्रांची जी संख्या आहे 46 ती याच्यामध्ये नसते. एखादा गुणसूत्र जास्त असतं, एखाद्या वेळेस कमी असतं किंवा एक्सची संख्या जी आहे ती डबल एक्स ऐवजी सिंगल एक्स असतो किंवा 44 + XX अशा प्रकारच्या गुणसूत्रांची रचना ही वेगवेगळी असते. म्हणजेच त्याच्यामध्ये अपसामान्यता असल्यामुळे ही विकृती निर्माण होत असते. म्हणजे रेग्युलर नाही, नॉर्मल गुणसूत्रांची जी जोडी असते त्या पद्धतीने त्या गुणसूत्र नसतात, म्हणून विकृती निर्माण होत असते. हे या तक्त्याच्या आधारे तुमच्या लक्षात आलं आहे. एक तर रचना वेगळी असते किंवा संख्येत फरक असतो किंवा आधिक्य असते म्हणजे इन्क्रीज इन नंबर जास्त असते.
एक्स क्रोमोझोम जास्त असेल किंवा कमतरता म्हणजे डिक्रीज इन नंबर, क्रोमोझोमची संख्या ही कमी असते. तर हे 4 प्रकाराने गुणसूत्रांच्या कमी जास्तपणामुळे विकृती निर्माण झालेल्या आहेत. तर काय काय विकृती असते आणि त्याची लक्षणं काय काय आहेत हे आपण बघूयात. पहिली विकृती जी निर्माण होते ती आहे 21वे गुणसूत्र 3 वेळा, म्हणजेच झोमी एकाधिक द्विगुणितता 21व्या गुणसूत्रांची त्रिसमसूत्री अवस्था असते की त्याच्या विकृतीमध्ये काय प्रकार घडत असतो तो डाऊन सिंड्रोम. याच्यामध्ये 21वं गुणसूत्र जे आहे 21व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था म्हणजे अलिंगी गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे निर्माण होणारी ही विकृती आहे. यात गुणसूत्र रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्रे असतात आणि त्यालाच आपण डाऊन सिंड्रोम असं देखील म्हणतो. त्यानंतर दुसरं, या विकृतीमध्ये दुसऱ्या प्रकारची जी विकृती आहे यात अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशींमध्ये 21व्या गुणसूत्रांच्या जोडीबरोबर एक अधिकचे गुणसूत्र असते. त्यामुळे अशा अर्भकाचे 46 ऐवजी 47 गुणसूत्र दिसतात. 46 ऐवजी नॉर्मल सामान्य मानवी शरीरात किती असतात? 46 गुणसूत्र असतात आणि याच्यात एक जास्त असल्यामुळे त्याचे गुणसूत्रांची संख्या होते 47 आणि त्यामुळे या गुणसूत्रांच्या जोडीबरोबर एक अधिकचं गुणसूत्र असल्यामुळे अर्भकाचे 46 ऐवजी 47 गुणसूत्र दिसतात. अशी बालके शक्यतो मतिमंद व अल्पायुषी असतात. मानसिक वाढ खुंटलेली असते आणि हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला बघावयास मिळतं. 46 ऐवजी 47 गुणसूत्र ज्याच्यामध्ये आहेत ते मतिमंद आणि अल्पायुष्य. आयुष्य त्यांचं 16 ते 20च वर्ष असतं. त्यांच्या हातावर आडवी एकच हस्तरेखा असते. चपटा नासिका सेतू असतो. नाक हे चपटं असतं. विरळ केस असतात आणि आयुष्य मात्र 16 ते 20 वर्ष एवढंच असतं आणि त्यांचा चेहरा मंगोलियन व्यक्तीसारखा दिसतो. हे झाले 47 गुणसूत्र असणाऱ्या अर्भकाची लक्षणे किंवा बालकांची लक्षणे. हे 3 प्रकार आता आपण बघितले. पुढचा प्रकार म्हणजे क्लाइनफेल्टर संलक्षण म्हणजे 44 अधिक XXY. पुरुषांमधील लिंग गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे हा विकार उद्भवतो. यात पुरुषांमध्ये 44 अधिक XY खेरीज X गुणसूत्र अधिक असल्यामुळे गुणसूत्रांची एकूण संख्या होते 44 अधिक XY अशी होते. म्हणजे एक X जो आहे तो जास्त आहे आणि त्यामुळे अशा अपसामान्यतेमध्ये क्लाइनफेल्टर्स नावाचा सिंड्रोम किंवा संलक्षण तयार होतं आणि याचा गुणधर्म म्हणजे अल्पविकसित आणि हे प्रजननक्षम नसलेले पुरुष असतात. ज्या पुरुषांमध्ये गुणसूत्रे अशा स्वरूपात असतात ते अल्पविकसित असतात आणि प्रजननक्षम नसतात. तुमच्या लक्षात आलंच असेल की क्लाइनफेल्टर्सचे गुणसूत्र आहे 44 अधिक XXY. यानंतर शेवटचं लक्षण म्हणजे टर्नर संलक्षण म्हणजे यामध्ये गुणसूत्रांची 44 अधिक X, एक X हा कमी आहे. यामध्ये लिंग गुणसूत्रातील अपसामान्यता नॉर्मल जी असते 44 अधिक XX
तर 1x हा कमी आहे आणि प्रजनन इंद्रिये अपूर्ण वाढीचे असतात, मतिमंद असतात आणि प्रजनन क्षम नसतात, ही त्यांची मुख्य लक्षणे आहेत. आलं लक्षात? टर्नर संलक्षण किंवा टर्नर सिंड्रोम यातले गुणसूत्र कसे आहेत? 44 अधिक x म्हणजे 45 आणि इकडे काय आहे? क्लाइनफेल्टर्समध्ये 44 अधिक डबल एक्स वाय म्हणजे 44, 45, 46 आणि 47 म्हणजे 2x आणि 1y. 44 अधिक 3 बरोबर टोटल किती झाले त्यांच्यामध्ये? 47. हे झाले क्लाइनफेल्टर्सचे 47 आणि टर्नर सिंड्रोमचे झाले 44 अधिक 1x म्हणजे झाले टोटल 45. 44 अधिक 1x मिळवला म्हणजे ते किती झाले? 45. आणि डाऊन सिंड्रोममध्ये काय असतात? 21वे गुणसूत्र 3 वेळा आलेलं असतं. म्हणजेच 44, 45, 46 आणि 47 3 ॲड करायचे 44मध्ये म्हणजे ते झाले डाऊन सिंड्रोम. तर असे 3 अपसामान्यतेमुळे तयार झालेल्या विकृती आपण अभ्यासल्या. आता शेवटचं महत्त्वाचं म्हणजे वर्णक. आता वर्णकहीनता याच्यात बघा चित्रात तुम्हाला दिसतंय की पांढरट गोरटेल असा मुलगा आहे, केस त्याचे पांढरे आहेत, भुवया आहेत त्यासुद्धा पांढऱ्या झालेल्या आहेत, चेहरा असा चपटा आहे, डोळ्याचं आतलं बुबुळे हे लालसर रंगाचे नॉर्मली आपलं ब्राऊन किंवा ब्लॅक असतं. तर हे आहे वर्णकहीनता. ही सुद्धा जनुकीय विकृतीमुळे होणाऱ्या विकारात शरीर हे मेलॅनिन हे वर्णक तयार करू शकत नाही. परिणामी त्यांची त्वचा काय दिसते? पांढरी, निस्तेज आणि केससुद्धा पांढरे दिसत आहे, डोळे लालसर गुलाबी बघितले आपण. आता पुढचं आहे दात्रपेशी किंवा पंडुरोग. तर यामध्ये दात्रपेशी म्हणजे सिकल सेल ॲनिमिया म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. दात्रपेशी पांडुरोग हा अनुवंशिक रोग आहे. तो मातापित्यांकडून अपत्याला जाऊ शकतो. जनुकीय उत्परिवर्तनाने गर्भधारणेच्या वेळीच हा रोग निर्माण होतो आणि DNAच्या रासायनिक रचनेतील 6वं आम्ल ग्लुटामिक आम्ल हे बदलून त्याच्या जागी व्हॅलिन आम्ल तयार होत असतं. हिमोग्लोबिनचे स्वरूप बदलते. त्यानंतर लोहित रक्तकणिका नेहमीचा आकार जो आहे तो बदलतो आणि दात्राकृती होतो. म्हणून अशा लोहित रक्तकणिकां सामान्य कार्य न करता कमी प्रमाणात ऑक्सिजन वाहून नेतात आणि त्याची लोहित रक्तकणिकांची गुठळी निर्माण होते व त्या नाश पावतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये काय होतं? अडथळा निर्माण होतो. ह्या जणू काही एखाद्या विळ्याप्रमाणे दिसत आहे. सी आकार दिसतोय बघा, सी आकाराचा विळा असतो गवत कापण्यासाठी, त्याच्यासारखा त्याचा आकार आहे. सिकल म्हणजेच विळा, म्हणून त्याला नाव पडले सिकल सेल ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. तर असे गंभीर आजार यामुळे निर्माण होतात या सिकल सेल्समुळे. याची काय काय लक्षणं आहेत तर ते चित्राद्वारे आता तुमच्या लक्षात येईल की पहिलं मुख्य लक्षण म्हणजे दात्रपेशी किंवा पंडुरोगाचं लक्षण म्हणजे हातापायांवर सूज येणं. बघा हा हात अतिशय फुगीर दिसतोय, सुजलेला आहे. सांधे जे आहेत दुखरे सांधे असतात, असह्य वेदना होतात आणि त्यानंतर सतत होणारी सर्दी, खोकला, बारीक ताप, लवकर येणारा थकवा, निस्तेज चेहरा या सर्व बाबींचा या सिकल सेल रोगाच्या लक्षणांमध्ये समावेश होतो. आता यानंतर तंतुकणकीय विकृती यामध्ये कोणते लक्षण आहे हे दिसतंय बघा तुम्हाला चित्रामध्ये. दुभंगलेले ओठ असणारा हा बालक आहे. ओठ दुभंगलेले आहे आणि टाळू देखील दुभंगलेली असते. अनियंत्रित वाढ झाल्यामुळे कर्करोग, कॅन्सरसारखे आजार होत असतात.
मुख्यत्वे बिडी सिगरेट ओढल्याने जे दुष्परिणाम होतात ते त्यातलं पहिलं लक्षण म्हणजे पचनक्रियेस हानी, कोरडा खोकला, निद्रानाश म्हणजे झोप न येणं, तोंड, स्वरयंत्र, स्वादुपिंड, ग्रासनली यांचा कॅन्सर होतो आणि मध्यवर्ती व परिघीय चेतासंस्था आहे म्हणजे मेंदूचे बारीक बारीक चेतासंस्था ज्या आहेत त्याच्यावर दुष्परिणाम हा होतो. तसंच हातांना अस्थिरता येते, बोटामध्ये कंप पावतो म्हणजे हात थरथरतात. तर ही सर्व कॅन्सरची लक्षणं आपण बघितलेली आहे आणि प्रमाणे तंबाखूचे विषारी जे घटक आहेत ते आहे पायरोडीन, निकोटीन, कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. तसंच कार्बनी कण हे तंबाखूच्या धुरातील विषारी घटक आपल्याला लक्षात येते आणि त्याचा दुष्परिणाम धमन्यातील काठिन्यता येते आणि दृष्टिदोषसुद्धा होतो. याबरोबरच आता हा पाठ इथे संपलेला आहे. आपण इथेच थांबूया. धन्यवाद.